टॅबलेट बघू शकता। तिथे मस्त आम्ही भासताय छानपैकी। आम्ही इथे ना मेल सिग्नल आहे ना तिथे आलेलो आहे। कियारासाठी ड्रेस घ्यायला, हो ना कियारा? तर इथे मोनीज आहे, मोनीज बघू शकता इथे वरती। तर माझं रात्रीचं लिंक तुम्हाला दाखवते। तर इथे गरम पाणी घेतलेलं आहे आणि एक लिंबू पिणार आहे। हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी व्लॉग आणि दीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर जस्ट माझी एक्सरसाइज झाली आणि तुम्हाला घाम पण दिसत असेल, चेहरा धुतला तरी असं घाम येतोय एक्सरसाइजने। तर मी तुम्हाला बोलली होती मागच्या ब्लॉग मध्ये दाखवलं नाही, तर मी हे आणलेलं आहे फ्लिक्सचं ऍपल सायडर विनेगर। तर खूप मी इंस्टाग्रामला वगैरे खूप त्याचे ऍड्स बघितले किंवा मग म्हटलं आता आपण डाएट करतोच आहे, आता थोडंसं ट्राय करायला काय हरकत आहे। महिनाभर आता हे 15 दिवसाच्या टॅब्लेट्स आहे। तर आता ह्या 15 दिवस घेईल आणि परत 15 दिवस म्हणजे 1 महिना घेऊन बघेल काय फरक पडतो वगैरे, तसं तुम्हाला मी सांगतच राहील नेहमी। तर आता माझी एक्सरसाइज कम्प्लीट झाली, चेहरा धुवून झाला। आता मी हे पिते, सकाळी मी गरम पाणी पिलं, त्याच्यानंतर आता हे पिते, त्याच्यानंतर सॅलड खाणार आणि मग बाकीच्या गोष्टी आवरणार आणि मग स्वयंपाक थोडा लेट करणार। तर तेच। आणि आज ना उठायचं राहूनच गेलं लवकर विहानला स्कूलला पाठवायला, तर मग आज तो घरीच आहे, त्याला काही पाठवलं नाही। तर आता हे खाऊन बघते बरं कसं काय ओपन करायचंय। असं ओपन करायचंय का? ओके, तर असं ओपन करायचंय आणि अशी टॅबलेट आहे बघू शकता फ्लिकची। वास खूप छान येतोय। तर आता एक घेऊ आपण, कसं म्हणजे होतं। तर तुम्ही हे गरम पाण्यात थंड पाण्यात घेऊ शकता। तर मी थंड माठाच्या पाण्यात घेणार होते। आणि ही टॅबलेट बघू शकता। अशी विरघळते पूर्ण। तर ह्या पद्धतीचं आहे। ऍपल पण भेटतं, गुआवा भेटतं, वॉटरमेलन भेटतं। तर हे मी ऍपलचं घेतलेलं आहे फ्लेवर। झाली का पूर्ण ज्यूस तयार होऊन जातो बघू शकता। तर 1 मिनिट, पूर्ण विरघळली आहे टॅबलेट। तिला आता मी घेणार। भारी आहे। विहान घेऊन बघ, विहानला देते कसं एकदम मस्त वाटतंय। रिफ्रेश, एकदम रिफ्रेश वाटतं एकदम। सेम तसंच आपण काहीतरी ज्यूस पितोय ना, ऍपी ज्यूस, हा सेम ऍपी ज्यूस आहे ना, तसंच सेम लागतंय। काय करायचं? चॉकलेट
आपण आणू चॉकलेट मग करू. हा आता दे ना चॉकलेट आपल्याकडे. तर पिऊन झाले माझं ऍपल सायडर व्हिनेगर. बघू शकता एकदम मस्त वाटतं. वा. तरी ह्या 15 टॅब्लेट्स आहेत आणि मग 15 टॅब्लेट संपल्या की पण 15 दिवसाच्या घेऊन येणार नंतर. आता हे 15 दिवस जातील मला. छान लागलं. ऍपल ज्यूस पितो ना तसंच लागलं सेम. कमी किंवा आपलं बेली फॅट कमी. चला आता मी ना घर आवरून घेते आणि मग स्वयंपाकात वांग्याची चटणी वगैरे करतात. तर माझं सॅलेड मस्त खाऊन झालं. आता स्वयंपाकाची तयारी करते. घरातलं झाडून घेतलं. तर हे आहे गावरान वांगे. बघू शकता हिरवे. आणि मध्ये मी एक कट दिला. बघून घेतला खराब आहे की नाही. बघू शकता. तर आता इथे ना जाळीवर ठेवून देते तेल लावून असं. तर कोणी कोणी वांग्याची भरीत म्हणतं, कोणी कोणी वांग्याची चटणी म्हणतं. मी तर वांग्याची चटणीच म्हणते कारण आपण ते भाजून वगैरे आणि मॅश करून आणि करतो त्याच्यामुळे. तर इथे मस्त वांग्याची चटणी तयार करणार. पीठ आणलेलं आहे. तर आता मी कालचं पीठ आहे थोडंसं त्याच्यातच थोडंसं मळून घेते हे आणि मग पटकन पोळ्या करून घेते. आणि आज ना स्टार मॉलला पण जायचंय. ते मला लेटर्स वगैरे ते असे पानं. आता सॅलेड खाते तर ते आणायचे 2-3 आणि बघते अजून काय भेटत सॅलेडसाठी. तर थोड्या दुपारला जायचं आहे. स्वयंपाक झाला का सगळं आवडलं की मग जायचं आहे. पद्धतीचे वांगे मस्त भाजून घ्यायचे आहे. तर इथे पीठ मळून घेते पटकन. आज साधा सिंपल स्वयंपाक आहे एकदम झटपट. वांग्याची चटणी आणि पोळ्या. ज्वारीची भाकरी असते मस्त खूप छान लागली असती. कधी मस्त वांगी भाजताय छानपैकी. आहे आणि अजून 2 बाकी आहे भरायचे. तर मी काय करते ही काढत नाही. एकदम मस्त लागतं. स्मोकी फ्लेवर लागतो. तर ते जळगाव वांगे असतं ना मोठे मोठे त्याचं एकदम जाड कातर असतं पण याचं एवढं नसतं. मी हे नाही काढणार. खूप छान स्मोकी फ्लेवर लागतो. असं वाटतं चुलीतूनच काढले आपण. बघू शकता असं. तर इथे लसूण सोडून घेते चटणीसाठी. आणि तू तर वांगे झालेले पॅन ठेवलेलं आहे. आता मी हे मस्त मॅश करून घेते. तर बघू शकता असं मॅश करून घ्यायचं आहे. आणि मी हे आहे ना ह्या दांड्या त्या पण टाकणार आहे. त्या पण मस्त अशा फ्राय त्याच्यामध्ये होऊन जातील. मग त्या अशा आपल्याला खाता येतात डायरेक्ट. तर बघू शकता असं मॅश केलेलं आहे. तर आता आपण फोडणी देऊ. ह्या साईडला ठेवते मी तुम्हाला. इथे पॅन ठेवलेले आहे बघू शकता. एकदम डिफरंट स्टाईल मध्ये वांग्याची चटणी. तुम्ही जे तांबडे वांगे भेटता ना
त्याची पण करू शकता तुम्ही. कांदा घेतलेला आहे आणि इथे लसूण कुटून घेतलेला, ठेचून घेतलाय मस्त भरपूर. तर आता आपण करून घेऊ. इकडे तवा पण आपण ठेवून लगेच पोळ्या करायला. तर जिरे टाकते आणि भरपूर लसूण आणि कांदा पण लगेच टाकायचा आहे. बघू शकता असं मसाला झालेला आहे. मिरची हळद टाकून मस्त फ्राय झालेला आहे कांदा लसूण. आणि आता आपली ही चटणी टाकून घेऊ वांग्याची. तुम्ही ह्या पद्धतीने केली तुम्हाला इतकी आवडेल ना भाकरी सोबत वगैरे तुम्ही खाऊ शकता. खूप टेस्टी लागते. मीठ टाकायचं आहे. बघू शकता की माझी चटणी दिसते. तुम्ही बघितलं असेल अशी माझी चटणी दिसते. बघू शकता खूप भारी. तर इथे ना मी वैभवसाठी मस्त त्रिकोणी पराठे करते आणि माझ्यासाठी सिंपल साधी पोळी करणार तेलाची. तर त्यांना आधी करून देते. मस्त त्रिकोणी पराठे थोडं स्पेशल. तर परफेक्ट आकार दिसण्यासाठी मी त्रिकोणी असं कट करून घेतलं. स्वतः असा त्रिकोणी पराठा झालेला आहे. तर मस्त आता करून घेते पटकन. तर इथे मस्त थंड थंड हवा भारी एक्झॉस्ट फॅन लावलेला आहे. मस्त असं थंड हवा येते. तर इथे माझा स्वयंपाक पण झाला आहे. इथे बघू शकता त्रिकोणी पराठे केले आणि माझ्यासाठी ना 2 छोटे छोटे फुलके केलेले आहे बिन तेलाचे. तर चला आता मी वाढते. तर इथे मी वैभवसाठी वाढलेला आहे त्रिकोणी पराठे आणि वांग्याची चटणी. तर ह्या पद्धतीची माझी आजी पण करायची, मम्मी पण करायची आणि मी पण करते. तर नुसती अशी तळलेली तरी छान लागते. तर आता वैभवला देते, त्यांना विचारते कसं झाली. बघा त्रिकोणी पराठा म्हणजे त्रिकोणी नुसता. बघा चटणी छान आहे. कसं लागलं. आता मी पण जेवण करते आणि कियाला दिलंय. विहान तर गेला ईशान सोबत, त्याचा बर्थडे आहे ना आज. तर तो तिकडे गेला त्याच्या ईशानच्या आजीकडे. तर आता मी पण मस्त खाऊन घेते. बघू शकता मस्त माझे 2 फुलके छोटे छोटे आणि चटणी. तर इथे मी आवरलेलं आहे. तुम्हाला बोलली होती मी बाहेर जायचंय, मला थोडं काम पण आहे स्टार मॉलमध्ये वगैरे. आणि कियारासाठी ना ड्रेस पण बघायचा आहे. तर थोडासा ट्रॅडिशनल ड्रेस बघायचा आहे. आणलेले तिला दुसरे ड्रेस दोन आणलेले आहेत. पण मग म्हटलं थोडं ट्रॅडिशनल बघू थोडासा. तर बघू आता कसा घेतो. तर आता आम्ही निघतोय. विहान इथेच थांबतोय. एक गॉगल कुठे माझा तो दुसरा आणि कियाराचा गॉगल
माझा हाच घालते का. तर आता वाजले आहेत 5:30. तरी ऊन आहे पण मग होईल थोड्या वेळाने हलकंसं. तर आता निघतो. चला आम्ही इथं ना मेर सिग्नल आहे ना तिथे आलेलो आहे कियारासाठी ड्रेस घ्यायला. हो ना कियारा कियारा. तर इथे मोनीज आहे. मोनीज बघू शकता इथे वरती मोनीज. तिथे बघतो ट्रॅडिशनल ड्रेस. तर वैभव गेले गाडी लावायला. तर बघू आता तिथे चांगले दिसत आहे मला. बघू शकता इथे आलेलो आहे कियारासाठी ड्रेस घ्यायला. दाखवा बदलावा बरं कसं दिसते. ट्राय करून द्या ना पुढे सर्व. मला जॅकेट खूप छान दिसायचं. हा मस्त वाटला मला. वन पीस स्कर्ट वाला पॅटर्न. नाही काळा पण नका लग्नाला घालायचं आहे ना थोडंसं. चांगलं आहे. घरी काय सर समोर ते म्हणजे कसं आहे मस्त. सेम होऊन जातात. इंग्लिश कलर असेल तर कलर आहे का काही चॉईस. हे बघा हे जॅकेट पण आहे आणि ओढणी पण आहे त्याच्यात. पण कसं 2 पीस आहे. एक लॉंग पण आहे एक शॉर्ट पण आहे. बर्थडे कियारा कोणता आवडला तुला. कोणता आवडला. ते बघ कापण छान आहे. नको बघू द्या मला. दाखव कियारा इकडे बघ माझ्याकडे. मस्त दिसतं ना. आजच्या बर्थडेला छान आहे. कॉर्डसेट पण आहे ना आपल्याकडे 2 आहे आता घेतलेले. आज काय घालून देणार. तिला पिंक कलर कॉर्डसेट घालली. तो चांगला असेल ना कॉर्डसेट पण. मला हा आवडला आहे. कलर पण छान आहे. असं इथं धर. दाखव तिकडे बघा मला वेअर केल्यावरच कळेल त्याचा लुक जो आहे ना. वेअर केल्यावरच केलं असं नाही. चांगला आहे. कोणता धोतीचा. ते पॅटर्न तर रिपीटच होते. आता कसं ते लहान आहे ना तोपर्यंतच ते धोतीवाले पॅटर्न आवडला मला हा पण छान आहे. हे बघा आता काहीतरी केलं. इंग्लिश कलर असे ठेवायचे. असं ठेवा म्हणजे कळत होतं आता. हे बघा असं कॉट स्टाईल मध्ये. तो दाखव बरं. तुला मस्त वाटतं. परत नाही हो थांबा ना बघू द्या ना. लावून घे ना हे. प्लाझो कॉट्स आहे बघू द्या मला. सर. हा छान आहे मस्त आहे. तुला म्हणजे नंतर पण आपल्याला यूज होईल असं घालायला. कोणतं घेते. मला हा पण आवडला. सगळेच आवडले. पॅन्टवाले पॅटर्न खूप छान आहे. मस्त आहे. हा छान आहे. हा घ्या. हा म्हणजे तुला नंतर पण घालता येईल. हा नाही का. हा मग तेव्हाच घालता येईल. मग लग्नाला नंतर नाही असं नाही घालता मॅडम. ते प्रिंटेड आहे ना त्याच्यावर तू दुसरे टॉप पण मॅच होते. असं व्हाईट वगैरे टॉप ना. याला पर्टिक्युलर सेम त्याला सेम सेमच चालेल. हा प्रिंटेड आहे त्याला कुठलाही चालेल. असं नाही ना. आणि कसं ते लेअर वाली पॅन्ट आहे 3 लेअर मध्ये. ही पॅन्ट आहे का. नाही हा पॅन्ट आहे. चांगली बघा तुम्हाला. मला हे दोघांमधून कोणता तरी चॉईस करा. हे दोघांमधून तुम्ही. कलर पण इंग्लिश आहे. पिस्ता कलर. ट्राय करतोय ड्रेस. हो ना कियारा. कियाराला हा ड्रेस घातलेला आहे बघू शकता. दाखव कियारा इकडे बघ. गोल फिरायची गोल. रेग्युलर वेअर पण हा चांगला वाटतो ना ट्रेडिशनल. ट्रॅडिशनल लुक. कियारा इकडे बघ.
ते कियाराचा थर्ड लुक दाखव. इकडे बघ, थोडं मोठं पॅन्ट ना, साईजला मिळून जाईल. साईज काय नाही. त्याचा ड्रेस घेऊन झालेला आहे. मस्त ट्रॅडिशनल भेटतात ड्रेस. तर झालेला आहे ड्रेस घेऊन फायनली. तर इथे आम्ही मस्त मुगाची भजी खाण्यासाठी आलेली, मुगाची भजी वगैरे. मागचं वातावरण बघू शकता कसं दिसतंय. केला ड्रेस घेतला ना? कोणता घेतला? कोणता घेतला नंतर सांगायचं ना. तर आता मस्त ना इथे समोसे पण होत आहे आणि मुगाची भजी पण होते. मस्त खाणार. खूप दिवसांनी मी तर नाही खात, वैभव खातात. कशी लागते हो तुम्हाला? जास्त आपण मोठं केलं ना निघत नाही मला. इथे बघू शकता डिश. तर आमची मस्त मुगाची भजी खाऊन झालेली आहे. तर आता आम्ही जातो तर इथे आलेली म्हटलं बिंदी घेऊन टाकते कुडीच्या हळदीला. बघू शकतो असं. कितीला आहे? 20 ला एक. हां 20 ला एक. तर ही बिंदी 20 ला एक आहे. 3 4 होता. आणि पॅकेट कितीला जातं? पॅकेट कितीला जातं? कितीला जातं एवढं? थांबा हो. चांगली दिसते ना? काय घातली पण माझे मोठे म्हणून. तर इथे मी ना बिंदी घेतलेली आहे मस्त हळदीच्या. इथे पण मिळतील तुम्हाला, बघू शकता. तर आम्ही ना गंगेवर आलोय. इथं यात्री सारखं भरलेलं आहे, तुम्हाला दाखवते सगळं. आलो आणि कियारा विहानला खूप छान आवरून दिलेला आहे. कारण ईशानचा बर्थडे ना, तर खाली जातील. कियारा इकडे या. तर कियाराचा लुक दाखवते आणि विहान इकडे. तर इथे बघू शकता आमची कियारा. दाखव. थांब. हां अशी कॉर्ड सेट घातलेला आहे छानपैकी. आणि विहानला असं घातलेलं आहे जीन्स टी शर्ट. आणि मस्त आवरून दिलेलं आहे. बघू शकता कियाराचा आणि विहानचा लुक आहे. विहान आणि कियारा बघू शकता अशी मस्त दिसतंय छान. तर आता चाललेले आहे बर्थडेला. हो ना? खाली जा. कसं म्हणशील हॅपी बर्थडे? कसं म्हणशील कियारा? हा जा. तर माझं रात्रीचं ड्रिंक तुम्हाला दाखवते. तर इथे गरम पाणी घेतलेलं आहे आणि याच्यात ना 1 लिंबू पिळणार आहे फुल. तर 1 लिंबू पिळला आहे. तर याच्यात ना मध टाकणार थोडंसं. मध टाकलेलं आहे आणि ते चिया सीड्स आहे तर त्या टाकते.
बघू शकता असं माझं रात्रीचं ड्रिंक आहे जेवणानंतरचं. तर चला आता मी माझं ड्रिंक पिते आणि त्याच्यानंतर भांडे पण लावायचे, डिशवॉशरला भांडे लावलेले आहेत, अर्धे लावायचे. चला नंतर. तर इथे बघू शकता माझं किचन पूर्ण क्लीन झालेलं आहे, पूर्ण आवरून झालेलं आहे. बेसिन पण मस्त क्लीन झालेलं आहे, बघू शकता एकदम क्लीन करून घेतलं. डिशवॉशरला भांडे लावलेले आहे, तर आता ते लावून देते. तर एवढी डिशवॉशरची पावडर काढलेली आहे, तर आता डिशवॉशरला भांडे लावून देते. तर बघू शकते इथे तर इथे डिशवॉशरला भांडे पण लावलेले मी. तर चला आजचा ब्लॉग इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. आज कियाराचा ड्रेस घेतला मस्त आणि तुम्हाला पण दाखवले, छान छान ड्रेस घालून दाखवले होते तिचे. तर तिचा ड्रेस घेतला, सकाळी वांग्याची चटणी तुम्हाला दाखवली, मी त्या पद्धतीने करते, नक्की घरी ट्राय करून बघा. तर व्हिडिओ इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोवर तुमची काळजी घ्या. बाय.